खूप वर्षानंतर आज दादाजींना डीपीडीसीची बैठक पार पडते याचं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना दुःख आहे। एक काम करणारा नेता, अत्यंत शिस्तप्रिय असणारा नेता आज आपल्यात नाहीये। अजूनही मनाला कधी कधी विश्वास वाटत नाही, परंतु शेवटी आज दादा नाहीत हे आपल्या सर्वांना माहित आहे। त्यामुळे आजची डीपीडीसीची पहिली बैठक सुनेत्रा वहिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। वहिनी ऑनलाईन या बैठकीसाठी उपस्थित होत्या, कारण मुंबईला पण लगेच दुसरी बैठक राज्यस्तरीय बैठक असल्यामुळं वहिनी तिथं ऑनलाईन उपस्थित होत्या। निश्चित प्रकारे आजच्या बैठकीमध्ये पाठीमागील खर्च आणि नवीन पुढच्या वर्षीचा आराखडा याला आम्ही सर्वांनी मान्यता दिलेली आहे आणि आम्ही सर्व सदस्यांनी सूचना केल्या की जास्तीत जास्त रक्कम हा निधी पुढच्या वर्षीचा जो आढावा आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करावी आणि तो आपल्या जिल्ह्यासाठी शहरासाठी वाढवून घ्यावा। त्याप्रमाणे आम्ही सर्व सदस्यांनी सूचना त्याबद्दल अनेक मांडलेले आहेत। अनेक साधक बाधक सदस्यांनी अनेक सूचना, खूप चांगल्या सूचना मांडलेल्या आहेत। त्याची नोंद वहिनींनी तिथं घेतलेली आहे। डीपीडीसीच्या माध्यमातून ज्या काय असतील त्या सुनेत्रा वहिनी निश्चित प्रकारे तिथं आपल्या सगळ्यांना सहकार्य करतील। राज्य सरकारच्या ज्या मुख्यमंत्री लेवलच्या नगर विकास विभागाच्या असतील त्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याही माध्यमातून आपल्या पुणे जिल्ह्याला कशी मदत होईल हाही प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे अनेक सूचना आजच्या बैठकीमध्ये मांडलेल्या आहेत। परंतु निश्चित प्रकारे आणि आज बैठक सुरू करताना आम्ही सगळ्यांनी एकच पाळलं की दादा हे अत्यंत शिस्तप्रिय होते। 10 वाजता बैठक होती, आम्ही 10 वाजता बरोबर ऑनलाईन बैठक, वहिनी पण 9:55 तिथं हजर होत्या आणि 10 वाजता ऑनलाईन बैठक। आपल्याला माहिती आहे दादांना जर आपल्या श्रद्धांजली व्हायची असेल तर दादांचा टायमिंग, वेळ महत्वाची होती, तर आम्ही 10 वाजता ही बैठक आज सुरू केलेली आहे आणि पाठीमागील खर्चाला आणि जो आढावा घेतला, आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षात सुद्धा त्याला आपण